करोडो रुपये फेकून जेव्हा मतांचा बाजार मांडला जातो तेव्हा लाचार झालेली लोकशाही कुठल्या तरी बाजार बुणग्याच्या पायाची दासी होते। हक्क, अधिकार, न्याय यांच्या सीमा संपतात आणि माणुसकीही गटारगंगेतून वाहत जाते। तेव्हा जिवंतपणीच संघर्ष सुरू होतो आपल्याच मृत्यूशी। भावांनो, हे कोणत्याही नाटकातलं वाक्य नाही, हे शब्द आहेत कोल्हापुरातल्या यादवनगरात सध्या असणाऱ्या वास्तवाचे। यादवनगर कुठलं? आता तर या यादवनगराला गटारगंगेचं स्वरूप आलंय आणि त्यातल्या किड्यामुंग्यांसारखं जीवन जगतायत हे बिचारे इथले हताश जीव, ज्यांना निवडणुकीच्या वेळी मतदार म्हणून ओळखलं जातं। या वस्तीच्या शेजारी नाला नाही तर नाल्यातच ही कुटुंब राहतात। यांच्या चुलींपर्यंत हे ड्रेनेजचं पाणी येतं। ही दृश्य बघणारे कोणतेही डोळे याची कल्पनाही करू शकत नाहीत। आपल्या चिल्ल्या पिल्यांना इथल्या डासांच्या आणि विषारी जंतूंच्या स्वाधीन करून इथला प्रत्येक जण पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर राबत असतो। त्यांच्या घरी मात्र डासांच्या रूपानं यमदूत कधी येईल याचा त्यांना सुगावाही नसतो। इथं राहणारं बेळगावकर कुटुंबीय अशाच प्रकारे मृत्यूशी झुंज देत होतं। अखेर त्यांच्या लाडक्या अरमानचा डेंग्यूनं बळी गेला आणि या कुटुंबाच्या दुःखाला पारावार उरला नाही। गुटगुटीत आणि चुनचुनीत अरमानच्या मृत्यूनं अवघ्या यादवनगरचा जीव तुटला। काय तर प्रशासनाची काही शिव नाही, नगरसेवक तर काय बघतच नाही तिथं। या इलेक्शनच्या वेळेला येतात तेवढे करायचे म्हणजे कर्मचाऱ्यांना बोलायला गेलं तर ते म्हणजे आम्हाला सांगाय नाही, त्या साहेबाला जाऊन सांगा, साहेबांना केलं तर साहेबाला बोला। हे काय प्रशासनाची चव आहे काय अर्थ नाही या लोकात। नुसते इलेक्शनच्या टायमाला नगरसेवक तर एक नंबर आहे, इलेक्शन आले की त्यात कोण कुणाची चौकशी करत नाही। पलीकडे वडा आहे, ती घाण आहे की शिवाजी बाहेर ढाच तू असं खुलेआम फिरतात। मग याच्यासाठी काय आमचं झालं उद्या हेच प्रश्न दुसऱ्यावर येऊ नये। हे होती अरमानच्या वडिलांची प्रतिक्रिया। ज्यांनी आपला मुलगा गमावला, पोटचा गोळा गमावला, अशा त्यांच्या मातोश्रींच्याकडून आपण जाणून घ्या, आईकडून जाणून घ्या त्यांच्या नेमकं अरमानबद्दल त्यांचं काय आहे। अरमान काय, माझा मुलगा एकदम ठणठणीत होता, खाऊन पिऊन दणदणीत होता आणि कसला तिला हे डास चावला। काय जरा तरी चौकशी करायला पाहिजे सरकारनं, नगरसेवकनं स्वच्छता करायला पाहिजे। आज आमच्या घरात झालं, उद्या दुसऱ्यांच्या घरात होणार। साधं लोटणारी बायका येऊन इकडं गटर काढत नाही, काय लोटत नाही किंवा कधी येऊन कधी येत नाहीत। त्या बोरिंग पासून तिकडं आमचा भाग नाही आहे म्हणतात हे, मग असं कसं म्हणून चालणार? आमचा भाग नाही आहे, ते म्हणते आमचा भाग नाही आहे। मुकादम लोकांना सांगितलं तर आमचा भाग नाही म्हणते, ते म्हणते आमचा भाग नाही। नगरसेवकाला सांगितलं तर ठीक आहे जावा लावून देतो की तेवढीच काम आहेत का म्हणते आम्हाला। या कामासाठी असं मुश्रीफ साहेबांनी काय ना काय योजना केली पाहिजे नगरसेवकची। नगरसेवक एक नंबरचा भिकारी माणूस आहे। नाही खरं सत्य ते बोलणार, आम्ही खोटं बोलणार नाही। आमचं काही हे नाही, इथून नाहीये। किती मोठ्या मोठ्या गोष्टी जालेंद्र पवारने केल्या। आमचं पावसामुळे किती नुकसान झालं तरी हा लक्ष देत नाही। कट्टा बांधून देतो, कुठलाही नगरसेवक कट्टा बांधून देत नाहीत, नुसतं सांगतात कट्टा बांधून देतो, मतं द्या, भीक मागितल्या सर त्यावेळेला हातपाय पडतात। आता आम्ही हातापाय पडले तर आमचं लक्ष सुद्धा देत नाहीत आमच्याकडे। नाही सांगतात की आमचं एवढं म्युन्सिपाल्टीमध्ये बजेट नाही, कुठनं करायचं बघायला नंतर टोलवाटोलीचीच काम आहे ती, दुसरे काम नाही त्यांना काय नाही। तेवढंच काम आहे का तुमचंच भागात बसायचं काय? भागात काय दुसरं नाही, भागात कुठलंही काम करत नाही। सोडा ती तर हाताय कशाला, ही भाषा यांची ऐकायची। आमची परिस्थिती असती तर आम्ही राहिलो असतो कुठे जाऊन, स्वतःची घ्यायची कंडिक्शन असते तर घेतलं असतं आम्ही। 10-20 माणसं आम्ही सांभाळायचं। आणि ही खोली पावसाळ्यात एवढं कमरे एवढं पाणी येतंय आमच्या इथं ह्या घरात असं। मग ही लहान लहान हे आता आमची बाळं आम्ही घेऊन कसं राहायचं इथं? जागा कुठं तर तिने का जागा द्यायला हे म्हणतात। दुसरे कॉर्पोरेटर कोणी आमच्याकडे लक्ष दिले? विलासराव पाटलांनी खूप लक्ष दिलं आमच्याकडे। आता ते नाही दुर्दैव नाही तर तरी विलासराव पाटलासारखं कॉर्पोरेटर या भागाला झाला नाही। आता त्यात मंडळाच्या पोरांना पैसे देतात आणि आमच्यासारख्या दादागिरी करून मतं द्या, तुमचं काम करतो। काय केलंय नाही काम? आमचं कुठलंही काम केलं नाही लोकांनी आमचं। शेवटला आमची नुकसानच झाली। तुम्ही हाताय कशाला म्हणतात? दादागिरीची भाषा तुम्ही तर हातायच का? सोडून जावा। आमची परिस्थिती गेलो असतो सोडून। लोकांची कामं करून पोरबळ सांभाळायची आणि अशी मातीत घालायची का पोरं आमची? दिवसभर जातोय मी कामाच नाही, नाहीतर एवढं आमच्या मुलाला झालं असतं काय? आता कोणाकडे भीक मागून नाही, माझं पोरगं चांगलं हो, आजारी नाही, कधी झोपलं नाही, काय नाही।
इथल्या नागरिकांनी आपली व्यथा मांडायची तरी कुणाकडं? इथले नगरसेवक जालिंदर पवार यांना अनेकदा सांगूनही काहीच उपयोग झाला नाही. पालिकेतले अधिकारी त्यांचं ऐकत नाहीत असं ते नागरिकांना सांगतात. तर पालिकेचा आरोग्य विभाग उघड्या डोळ्यांनी हे मृत्यूचं तांडव पाहतोय. अजून किती बळी गेल्यावर या यादवनगरकडे आरोग्य विभागाचं लक्ष जाणार हाच खरा प्रश्न आहे. नगरसेवकांची हतबलता आणि आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार यामुळं यादवनगरमधल्या नागरिकांना आपल्या मुलाबाळांचे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ आली आहे. राजर्षी शाहू महाराजांचा वारसा साऱ्या जगाला सांगणाऱ्या या कोल्हापूरला यापेक्षा लाजिरवाणी बाब काय असू शकते? गोरगरिबांच्या जीवनाशी खेळणाऱ्या या नोकरशाहीला आणि राजकारण्यांना आता इतकीच विनंती, सर्वसामान्य माणसाची सहनशीलता संपली की त्याच्या रागाचा अंगार होतो. या विस्तवाशी असेच खेळत राहाल तर एक दिवस सामान्यांच्या शक्तीचा भडका उडेल आणि या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांनाही त्याची झळ सोसावी लागेल. तेव्हा राजर्षी शाहूंचं नाव आठवा, त्यांचे विचार आठवा, त्यांचं कार्य आठवा आणि यादवनगरातल्या या असहाय गरीब बायाबापड्यांना आधार द्या. हेही नाही जमलं तर तुमचे मतदार म्हणून तरी त्यांना किमान निवडणुकीपुरतं जपा. कॅमेरामन संदीप पाटीलसह व्हिडिओ जर्नलिस्ट सनी घाटगे, लाईव्ह कोल्हापूर.